विपरीत झाले. पाहूया इथून एसएससी बॉईज मार्ग मोकळा करेल का, कारण की एसएससी बॉईजला खातं ओपन करता आलेलं नाहीये या स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदान दाखल होत असताना उमंग पुन्हा एकदा त्याच परफॉर्मन्स मध्ये बॅटिंग करेल का, कारण की ज्या प्रकारे खेळ त्याचा या स्पर्धेमध्ये राहिला जबरदस्त इंटेन्सिटी त्याने नक्की दाखवलंय. अँटिसिपेट करत असताना आपल्या टीमसाठी जबरदस्त खेळ टीम जय ठाकर. पुन्हा एकदा विजयाची गाडी अगदी उंबरठ्यावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉल तयार, फर्स्ट बॉल, लेट्स प्ले. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या बिग टुर्नामेंट मध्ये. पहिलाच बॉल जर पाहिला गेल तर पहिले षटक, सामना स्टार्ट. प्रतीक पुन्हा एकदा तयार. ओहो, कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटची कडा घेत बॅटच्या ब्लडला पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर गलीमध्ये फिल्डर सध्या तैनात आहे. फ्लाय स्लिपच्या दरम्यान बॉल फील्ड करतील. खातं तर ओपन करून दिलेलं नाहीये. पण ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आपण पाहतो जय ठाकर टीमकडे खूप चांगला स्टार कास्ट आहे. पण पाहूया इथून या स्टार कार्डला अगदी नमवण्याची ताकद सुद्धा आहे. ओहो, फ्लिक करत असताना ऑन साईडला पाऊस तर खूप चांगला होता, पण त्याच्यावरती पुन्हा एकदा फटका तितका चांगला इथे पाहायला मिळतो. टायमिंग पुन्हा एकदा तितका चांगलं कमालचं एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने खातं सध्या ओपन केलं जाईल वैयक्तिक बॅटर ओमंगच्या माध्यमातून. एक धाव फलकावत्या आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या मार्गस्थ पॉवर प्लेचं पहिले षटक. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक. टीमचा पूर्णपणे विश्वास जो आहे तो प्रतीकवरती असतो विकेट घेण्यासाठी. ऑनस्ला प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे टायमिंग लाजबाब. पहिला बॉल जर पाहिला गेला तर सीमारेषा बाहेर. इट्स आउट ऑफ द स्टेडियम, सिक्सर. कमाचं प्लेसमेंट, जसा बॉल समोर आला फ्लिक ऑफ द रिस्क. ओहो, हा बॉल जर पाहिला गेला तर ऑफ साईडला स्लोवर बनचा वापर केला. बॉल स्लो गतीने पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथने परिवर्तन हे काढायची गरज आहे. अगदी त्या वृत्तीने बॉल पुन्हा एकदा इथे डिलिव्हर करत असताना तोपर्यंत बॅटचा स्विंग थोडासा लेट ओपन झाला आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. चांगली पुन्हा एकदा वापसी. प्रतीक पुन्हा एकदा तयार. फुटबॉल बॉलचा पुन्हा एकदा बॅटच्या ब्लडला पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर बॉलचं लेग गलीमध्ये सध्या फिल्डर आहे. बॉलला फील्ड करतील. पुन्हा एकदा खातं ओपन झालेलं नाहीये. तोपर्यंत हा बॉल जर पाहिला गेला तर पुन्हा एकदा फील्डच्या हिशोबाने त्या लेंथमध्ये सध्या डिलिव्हर करत असताना येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आतापर्यंत आहे फलकाती 7 या आकड्यावरती. सुरुवात तर चांगली पाहायला मिळते. स्लोवर वनचा पुन्हा एकदा वापर. पुन्हा एकदा तीच बॅक ऑफ द लेंथने आपण सुद्धा डिलिव्हर करत असताना बॉल पुन्हा एकदा मागे जाईल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटक इथे समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 याकडे. गडी गमाले 0. टीम जय ठाकर. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तो हा बॉल सुद्धा जर पाहिला तर थोडासा स्लोवर बनचाच वापर करण्याचा इरादा होता आणि पहिल्यांदा थोडंसं स्लो गतीने. आणखीन एक उमंगला हा बॉल जो आहे तो समजलेला नाहीये. आणखी बॅटचा फ्लो पुन्हा एकदा ओपन केला, पण तो बॉल जे टायमिंग पाहिजे ते पुन्हा एकदा झालेलं नाहीये. हा बॉल फुलटो असताना त्याच्यावरती तगडा असल्यास बॉल सीमाच्या बाहेर येतो. हा 4 धावेचा एकदम कडक चौकार.
ओव्हर नंबर पुणे इथं 2चा खेळ मार्गस्थ या चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती डबल 1. 11 रन सध्या आहेत. पुणे इथे उमंगचा हा फटका वेच चाललाय डीप मध्ये फिल्डर हिमांशू आहे. हिमांशूचे सेफ हँड येथे झेल सोडणार नाहीयेत. खूप चांगली फिल्डिंग आणि उमंगचा खेळ इथे समाप्त. फलंदाज यावेळी बाद. Oh God, one more remix. धड़काए ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ. विकेट गमावता बॅटिंग करण्यासाठी पुणे एकदा पॉवर हिटर बॅटर के तो ज्या प्रकारे पाहायला मिळते. ग्रुप बी मध्ये सध्या सामना जिंकत असणारा रत्नाकर कंस्ट्रक्शन सध्या नंबर 1 मध्ये पुणे एकदा रँकिंग करत असताना आरपी लायन्सला पुणे एकदा 90 असणारी चांगली सुरुवात त्यांनी दाखवली. ओहो फुल टच बॉल होता. पुणे एकदा ओव्हर पिच बॉल त्याला पुणे एकदा उलंग कार्पेट मागे खेळल्या पण डीप मध्ये पुणे एकदा बॉलला कव्हर करतील. एकच सिंगल ते वैयक्तिक खातं पुणे एकदा ओपन केलं जाईल. जय ठाकर टीम मागचा सामना काय कमाचा जिंकला. मोठं टार्गेट सेट करत असताना टीमचा विचार केला तर सारा इलेव्हन टीमच्या सोबत पुणे एकदा तीच विजयाची गाडी जी आहे ती पुणे एकदा पटरीवरती घेऊन येईल का. पण हा बॉल समोर ठेवला आणि शाहरुख थांबण्याचं नाव घेत नाहीये. सॅटेलाइट मॅपर इथे रॉकेट लॉन्चर बॉल्स पार आउट ऑफ द स्टेडियम. सिक्सर. चला नवीन बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. शाहरुखच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा धमाका. वापरा राजेश सध्या आहे. या षटकांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 18. कमाचे प्लेसमेंट सध्या तर मुख्य मंचावरती पुन्हा एकदा प्रदीपसाठी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्की देणार आहोत. आदित्य अवि नाईक साहेब यांचाच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण नक्कीच आपल्या हस्ते आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे प्रदान करायचा आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट सध्या पाहायला मिळते. तोपर्यंत 2 डबे ते कंप्लीट केले जातील. या 2 डबेच्या मदतीने 20 रन्स ऑन द बोर्ड. 2 ओव्हरच्या खेळी ती समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा सध्या आहेत. हिमांशू पुणे एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये बिग बॉन बॉलर ही त्याची नक्कीच उपलब्धी आहे. ओहो पुणे एकदा फ्लिक करत असताना पटकाचा चांगला पद्धत डीप मध्ये फिल्डर आहे आणि याडी जाड सेट करत असताना केकेच्या खेळीला पूर्णपणे ब्रेक. केके नावाची कहाणी जी आहे ती पुणे एकदा समाप्त. फलंदाज कुमार बॅक टू दी पॅव्हिलियन.
ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ आहे. विकेट टेकर बॉलर जशी एंट्री केली, हिमांशूला पुन्हा एकदा प्रमोट केलं आणि त्यानंतर ज्या प्रकारे फिल्डिंग साईड सध्या सेट केलेला आहे त्या जाड्यामध्ये पुन्हा एकदा अडकवला नेता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा मुकेश सातवी. ओहो, हा बॉल पुन्हा एकदा वाईट यॉर्कर लेनपती पुन्हा एकदा डिलिंग करत असताना चांगली बॉलिंग सुद्धा हिमांशूच्या मार्फत. आणि की याच्यासाठी जेव्हा मात्र किलर यॉर्करचा वापर केला, परफेक्ट यॉर्करचा वापर केला जातो त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाचा आहे आणि ती प्रॅक्टिस सध्या नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न केला जातो हिमांशूच्या मार्फत. चांगली बॉलिंग पुन्हा एकदा पुढचा बॉल सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉडीला बेत घेत असताना धावचीच्या रूपाने कदाचित परतवलं असतं, पण तो हा पण सुद्धा अगदी बॉडीवरती बेत घेत असताना मुख्य मंचावरती आम्ही इन्व्हाइट करतो विशाल कोंब, ज्याने मात्र 4 इनिंगमध्ये 82 आणि ऑरेंज कॅप त्याच्या नक्कीच माथ्यावरती स्थिर होते. तर विशाल आपण याने पर्पल कॅपसाठी शांताराम बीच आपण सुद्धा याचा आहे. 4 इनिंगमध्ये 9 विकेट त्याच्या खात्यावरती राहिलेत आणि तो ठरतो या स्पर्धेचा पर्पल कॅप. हे मात्र कॅप जे आहे दोन्ही मला वाटते दोन्ही शांताराम बीच आणि विशाल आपण लगेच मंचावरती यायचं आहे. ऑरेंज कॅपसाठी आणि पर्पल कॅपसाठी शांताराम बीज आपण उपस्थित असाल तर मुख्य आपण आमच्या डेस्कवरती या. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्ले अँड मिस. मुकेशच्या बॅटवरती बॉल जो आहे तो सातत्याने अगदी थोडासा मिस होत असताना कारण की बॉल पर्यंत ज्या प्रकारे स्विंग ओपन केला जातो पण बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट पाहिजे तो कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा झालेला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती 20 रन्स. याडी इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न बॉल थर्डमॅनला चाललाय. फिल्डर पुन्हा एकदा मागे धावतोय पण बॉल याडी जाईल मैदानाच्या बाहेर. मिती धावा 4 आणि शानदार चौकार. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए हमरी बॉडी से, हमरी बॉडी से, हमरी बॉडी से प्राण रे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या आकड्यावरती. या पहिल्या इनिंगमध्ये टीम सध्या ज्या प्रकारे आतापर्यंत परफॉर्मन्स राहिलाय अखोटपटा बोलता पुन्हा एकदा ऑन प्रहार करण्याचा प्रयत्न. तर विशाल सध्या मुख्य मंचावरती उपस्थित झालेले आहेत. आदरणीय अभिनय साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या हस्ते हे जी मात्र कॅप जे आहे ती सर्क्युलेट होत राहील. तो सध्या तरी 4 इनिंगमध्ये 82 82 धावा ठोकत या स्पर्धेमध्ये मॅन जर पाहिलं गेलं तर नक्कीच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरत असताना विशाल याला सध्या परिधान केलं जातं. चांगला खेळ नक्कीच दाखवलाय टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळत असताना. तो जर पाहिलं गेलं तर विकेटच्या फलंदाज बाद. चला शांताराम बीज आपण सुद्धा यायचं आहे. शांताराम बीज आपण उपस्थित असाल तर लगेच आपण कोणत्या ग्रामच्या मुख्य स्टेजवरती हो बॅटिंग करण्यासाठी विपुल लेफ्टी बॅटर सध्या आहे. दिवसाचा खेळ जो होता त्यामध्ये नक्कीच ज्या प्रकारे बॅटिंग त्यांनी केली 3 षटकार व मानाचा भीम पराक्रम त्याच्या नावे राहिला. आता मिडल ऑर्डरमध्ये पुन्हा एकदा त्याच रोलसाठी पुन्हा एकदा सध्या त्याला प्रोमोट केले पाहूया त्याच्या बॅटमध्ये आता धाबा किती येतील कारण की इथे टार्गेट सेट करायचं आहे या पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 17मध्ये. या आणि पहिलाच बॉल जर बापूला दुसरा बॉल पेश करत असणार समोर बॉल आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा
इट्स आउट ऑफ द मॅक्सिमम हिट सिक्सर. ਤੈਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਆਉਂਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਓ ਹੋ ਹੋ ਹੋ. बॅटमधून आवाजच धमाकेर यावेळी पाहायला मिळतो, कारण की ज्या प्रकारे समोर बॉल आणि त्याच्यावरती तुटून पडत असताना विपुलच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 30. ओहो, पुले लेनचा बॉल होता, पडण्यात जास्तीत जास्त बाहेर आहे का, पण पुणे एकदा दर्शवतील. इट्स अ फेड डिलिव्हरी. चांगला बॉल पुणे एकदा पाहायला मिळतो. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 30. लॉस ऑफ 3 विकेट्स. कुठे ना कुठे जे मात्र षटकार चौकार जे मात्र लपले त्याला कुठे ना कुठे खोलण्याचा प्रयत्न सध्या केला जातो. कारण की विपुल आल्यानंतर आता त्याने पूर्णपणे म्हटलंय रोक सके तो रोक लो, कारण की इथे आपल्याला फक्त पॉवर हिटर बॅटर दाखवायचा आहे सामन्यामध्ये आणि तोच प्रयत्न सध्या चाललाय. बॉल पुन्हा एकदा तयार. फुटबॉल बोलता हा बॉल गॅपमध्ये चाललाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर सध्या तैनात आहे. बॉलला फील्ड करतील, एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. चांगली फिल्डिंग. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 31-31 याकडे होती. ओव्हर नंबर 4चा खेळ येथे खल्लास. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा आहेत फरकाती 31. लॉस ऑफ 3 विकेट टीम जय ठाकर. DJ Vaibhav in the mix. तर आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. लॉस ऑफ 1 विकेट. विपुलचा ज्या प्रकारे खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिले 2 मॅचमध्ये जर पलके तर अपयशी ठरला, पण त्यानंतर ज्या प्रकारे बॅटिंगचा आतापर्यंत क्लास दाखवलाय, अप्रतिम टायमिंग दाखवत असताना आत्मविश्वास नावाचा वजीर पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती आहे. हा बॉल पुन्हा एकदा पडण्यात जाऊ दिलाय, पंच पुन्हा एकदा दर्शवतील. इट्स अ फेड डिलिव्हरी. चांगला बॉल पुन्हा एकदा योग्य लेंथवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतो. कारण की या प्रकारची बॉलिंग झाली तर कदाचित लेफ्टी बॅटर विपुलला कदाचित इथे थांबवू शकते, कारण की विपुलच्या समोर जर पाहिलं तर बॉडीवरती तुम्ही बॉल अगदी पेस करू शकत नाहीये. पंकज पुन्हा एकदा तयार. या टीमचा खरा अगदी हकदार आहे. पुले लेनचा बोलता त्याच लेनवरती पुन्हा एकदा चांगली डीलिंग पाहायला मिळते. हा बॉल सुद्धा पडल्यानंतर हॅलो हाय करत आणखीन एक योग्य लेंथवरती तेच मात्र लाईन जर आली तर इथे विपुल आपलं थांबवू शकतो, रोखू शकतो, तो सध्या प्रयत्न केला जातो. कारण की प्रत्येक बॅटरचा एक स्ट्रॉंग झोन असतो, एक वीक झोन असतो आणि त्या स्ट्रॉंगनेसवरती जर पाहिलं तर त्या वीकवरती सध्या बॉल पिच केला जातो आणि इथे धावेला कुठे ना कुठे आडा घालण्याचा प्रयत्न सध्या केला जाईल. धावसंख्या जेव्हा पोहोचते आतापर्यंत फलकाते आहे 31. 31 रन सध्या फलकाते पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल घेऊन ऑन साइडला हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न पडल्यानंतर लाईन जी आहे ती दिशाहीन पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावसंख्या फलकाती ऍड केली जाईल. या एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या थोडंसं झेप घेत असताना जाऊन पोहोचते फलकाती 32-32. एक एक धाव खूप महत्वाचा आहे, कारण की पहिल्या इनिंगमध्ये मोठं टार्गेट पाहिजे, कारण की समोर टीम SSC बॉईज सुरुवात तर चांगली राहते, परंतु ज्या प्रकारे आपण पाहतो मधल्या पडीतील बॅटिंग लाईनअप मला वाटते कुठे ना कुठे चुकी होते. ओहो, पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिलं तर जास्तीत जास्त बाहेर आहे का, पंच पुन्हा एकदा दर्शवतील. अवांतर धावसंख्या एक्स्ट्रा धावसंख्या ते फलकात तयार केली जाईल. एक्स्ट्रा धावा खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये 2-3 असे सितारे होते ज्यांनी कधीच क्रिकेटमध्ये वाईट बॉल खर्च केला नव्हता. बॉल पुन्हा एकदा तयार होईल. हा त्याच लाईनने इथे सुद्धा चुकी पाहायला मिळते. एक पाहायला गेलं तर मागचा बॉल थोडासा बाहेर होता ऑफ स्टिकचा आणि हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा फलकाते. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा सेट केली जाईल. या अतिरिक्त धावसंख्येची टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 34-34. 5 षटक मार्गस्थ आहे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. ओ माय गॉड, इथे सुद्धा ते चित्र पाहायला मिळते. सातत्याने लाईन मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु जी मात्र लाईन पाहिजे टीम जय ठाकर टीमसाठी ती मात्र व्यवस्थित नाहीये. कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो SSC बॉईज सध्या फिल्डिंग करत असताना ज्या प्रकारे पंकजची बॉलिंग थोडीशी जी लाईन
परफेक्ट नाही पण हा बॉल परफेक्ट मॅनेज करत असणार चांगले लेंथमध्ये सध्या डिलिंग पाहायला मिळते तो आणखीन एक डॉट बॉल हा बॉल सध्या पाहिजे तो विपुल ज्या प्रकारे आपण आपल्या परफॉर्मन्समध्ये आहे त्याला थांबवणे थोडंसं कठीण वाटतं पण तो पाहूया विपुलला जाळ्यामध्ये अडकवलं जाईल का फुलेलेंचा बॉल होता पुन्हा एकदा जोरदार अपील पण तो बॉल उत्साह कमी आणि जोपर्यंत फील्ड करतील एक सिंगल इथे स्ट्राईक रोटेट सध्या पाहायला मिळते या एका सिंगलच्या मदतीने लेग बायच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 36 रन सध्या आहेत या षटकाचा विचार केला तर रजनी 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील मुकेशचा खेळ या स्पर्धेमध्ये तितका चांगला रंगलेला नाही पाहूया त्याच्यावरती सुद्धा जबाबदारी आहे मोठा प्रहार करण्यात जाणतो पण तो आतापर्यंत त्याला विस्फोट करता आलेला नाहीये पाहूया इथून त्याची खेळी अगदी भरारी घेईल का कारण की धावींचा जो मात्र रतीब सेट करायचा आहे त्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन राहणं खूप महत्वाचं बोला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस अनदर डॉट बॉल कारण की इथे धावा ज्या आहेत त्या एका अगदी खर्च करत असणार पण ज्या प्रकारे बॉल हे षटक मेंटेन ठेवायचं होतं त्यामध्ये यश तर नक्कीच पंकजला आले कारण की धावा ज्या प्रकारे एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात बाईटच्या रूपाने आता शेवटचा बॉल तरी सुद्धा पाहायला गेलं तर 4 धावा खर्च केल्यात धावसंख्या 36 वेगवान बॉल होता पडल्यानंतर पुन्हा एकदा बॅटपती नाहीये हा बॉल जाईल विकेट किपर एंडला तो पण होईल समाप्ती ओव्हरची समाप्ती 5 ओव्हर धावसंख्या 36 रन विकेट गमावलेत 3 तर वेलकम बॅक 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 टीम जय ठाकर भरतजी भरबाड यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने आदरणीय प्रणय मेहर साहेब यांचा संघ आपण पाहतो दोन संघ मालकांची लढाई सध्या बीच मैदान मे सध्या रंगत असताना आतापर्यंत हावी सध्या आहे तो सामना कंट्रोल केला असं म्हणायला हरकत नाही जय ठाकर टीमच्या विरुद्ध टीम SSC बॉईज टीमने कारण की सुरुवातीला धाबा आल्या पण त्या धावेला पुन्हा एकदा गतिरोधक पुन्हा एकदा इथे पेच करत असणार टीम SSC बॉईज फुलेलेंचा बोलता पुन्हा एकदा ऑप्शनला हलक्याने ढकलले पीटर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 17 मापुरा 37 कारण की धावेचा जो मात्र टार्गेट इथे सेट करण्याचा प्रयत्न सातत्याने चालला त्यामध्ये थोडंसं अपयश सध्या मिडल ओव्हरमध्ये सध्या पाहायला मिळते कारण की मागचं सध्या कमाचं राहिलं पंकजने ज्या प्रकारे बॉलिंग केली खूप चांगली बॉलिंग ॲडजस्टमेंट सध्या पाहायला मिळते आकाश पुन्हा एकदा तयार विकेट पाहिजेत दुसऱ्या बाजूने जर पाहिजे तर धावा पाहिजेत पण ज्या धावा ज्या आहेत त्या थोडेसे कंट्रोल करत असणार टीम SSC बॉईज सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा सुद्धा बॉल पडण्यात अगदी रप्पारप एकदम परफेक्ट बाउन्सरचा मारा सध्या केला जातो एक डॉट बॉल चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते 37 धावा फटकाते आहेत 5वं षटक इथे समाप्त ओव्हर नंबर 6 मध्ये सध्या बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आकाश तयार ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळते बॅटचा स्विंग ओपन केल्यानंतर जी मात्र वृत्ती पाहिजे सातत्याने मुकेश मोठा धमाका पडतो जेव्हा एका आपल्या बॅटवरती बॉल येत नसतो तेव्हा कुठे ना कुठे स्ट्रायकरने एंडवरती नो स्ट्रायकर एंडवरती जो बॅटर आहे त्याला स्ट्राईक देणं महत्त्वाचं ठरेल कारण की विपुल एकाएकी हिट करू शकतो पण ज्या प्रकारे मुकेश अगदी चाचपडत धडपडत या मॅचमध्ये आपला परफॉर्मन्स नक्की देण्याचा प्रयत्न करतोय एक मोठा धमाका पाहिजे त्याच्या बॅटमधून पुढतोच बॉल आपण एकदा ऑन सध्या अलॉंग द कार्पेट डीपमध्ये फिटनेस सध्या आहे बॉलला फिट कधी दोन बॅक घेण्याचा प्रयत्न बिलकुल होणार नाहीये सिंगलवरती पुन्हा एकदा 35 बाबा लागेल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 38
बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो बैठक मारण्याचा प्रयत्न, थोडासा फिरवलाय बॉल, पडल्यानंतर अगदी गरकन, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल आणि होईल समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 38. 38 या आकड्यात 6 ओव्हर. डीजे ऑन. क्या जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो. तर शेवटचं षटक आहे. SSC बॉईज टीमने ज्या प्रकारे हा सामना कमाचं पुन्हा एकदा नक्कीच कंट्रोल करत असताना धावसंख्या आतापर्यंत फलकात्या आहे 38. 38 धावा. ओचला प्रहार करण्याचा प्रयत्न, गॅप होते, बॉल टकलाय, फिल्डर नाहीये, बॉल पुन्हा एकदा जमीला घरंगडत मागे चालला आणि इथे 4 धावा मिळतील. अखेर ज्या प्रकारे झुंजत होता आपल्या परफॉर्मन्ससाठी, पण शेवटच्या ओव्हरमध्ये पहिले बॉल त्याला चौकार. इथं टायमिंग पाहिजे होतं, कारण की ज्या प्रकारे टीमचा विचार केला तर SSC बॉईजने सातत्याने बॉलिंग चांगली केली. सुरुवातीला असं वाटतं की 10 सरासरी मेंटेन ठेवल्यानंतर 60+ धावसंख्या स्कोर कार्डवरती येईल, पण त्यानंतर काय कमांडच्या पलटवार. पुललेनचा बॉल होता, पुन्हा एकदा ओन्सला फ्लिक तर केलाय, बॉल पुन्हा एकदा फील्ड कधी तोपर्यंत जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न नाहीये. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 43. 43. शेवटचे षटक सध्या मार्गस्थ पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते टीम SSC बॉईज. धामीला जो मात्र लगाम लावलाय तो कुठे ना कुठे तोडण्याचा प्रयत्न बिलकुल झालेला नाहीये. एकाकी विपुल जो मात्र लढा देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या बॅटमध्ये बॉल जो आहे आल्या खूप चांगला स्टार्ट घेतला, पण त्यानंतर बाउंड्रीमध्ये आतापर्यंत डीलिंग करता आलेली नाहीये. मोठा बॅटिंग लाईनअप जर पाहिलं तर आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा सुद्धा फुंकर मारत जाईल. पुन्हा एकदा रॅपर बॉलचा चांगला वापर करत असताना आणखीन एक डॉट बॉल. आदरणीय चारोटी गावचे मुन्ना भरवाड उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण मुख्य मंचावरती नक्कीच विरांबार व्हायचं आहे. या SMPL मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 43. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तेच लाईन पुन्हा एकदा परफेक्ट. इथे हिमांशूच्या विरुद्ध अटॅक करण्याचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये थोडंसं अपयश सध्या पाहायला मिळते, कारण की विपुलच्या बॅटमध्ये बॉल आलेला नाहीये. जसा बॉल पडला आणि त्यानंतर वळण घेत विकेट किपर यांकडे जाईल, तो आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा आता बॉल शिल्लक आहे या षटकातील 2 बॉल. पुढील खेळण्याचा प्रयत्न होता ऑन्सला. 30 सर्कल पार केल्यानंतर बॉल ऑन्सला चालले डीपमध्ये. फिल्डिंग जोपर्यंत इथे केली जाईल, धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल का, आणि फिंगर अप होईल फलंदाज, पण ते डगआउट केवर बाद. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल इथे प्राप्त केलेली आहे जाईल, आणि मला वाटतं आउट फलंदाज. म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 44. 44. लक्ष या मॅच जिंकण्यासाठी 45. 45.
तर वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम SSC बोईच्या विरुद्ध खेळत असताना जय ठाकर टीमने ज्या प्रकारे धावा बनवल्यात 44 त्याचा पाठलाग करायचे आता 45. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. मुख्य मंचावर ते आदरणीय मुन्ना भरवाड सध्या उपस्थित आहेत. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत कारण की विशेष म्हणजे या मॅचचा आनंद घेण्यासाठी आहेत. ऑनला पुन्हा एकदा फ्लिक करायचा तो पण फिल्डर्स तैनात आहे. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करते तो धाव मिळणार नाही. खातं जे आहे ते अजूनही ओपन करता आलेलं नाही SCC बॉईज. प्रत्येकाने पंकजची जोडी आतापर्यंत खूप चांगला स्टार्ट नक्कीच दिलेला आहे. चला यानंतरचा होणार समजा दोन्ही टीम आपण लगेच रेडी राहायचं आहे. चला KK फायटर आणि त्यांच्या विरुद्ध ओम नमः शिवाय दोन्ही टीमला विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी लगेच रवाना व्हायचं आहे. सुरभ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा बॉडीला धडक देत असताना धाव इथे मिळणार नाहीये. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते कारण की इथून जर पाहिलं की अटॅक मोडमध्ये सध्या आहे पण तो धावांच्या जो मात्र रस्ते पार करायचा आहे. पाहूया तिथपर्यंत ही जोडी जी आहे ती पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करेल का. पण ज्या प्रकारे बॉलिंग लाजवाब आता पाहायला मिळते जय ठाकर लक्ष तर मोठं नाहीये. इथून हा सामना गमावते थोडंसं टेन्शन वाढतंय टीम जय ठाकर टीमसाठी. पुलटल बॉल ऑप्शन अडकण्याचा प्रयत्न पॉइंटला फिल्डर सेट आहे आणि याने झेल काय कमचा पकडत जाईल. नांगरे सर सध्या आहेत आणि पॉइंटला झेल पकडत असताना धक्का या मॅच मध्ये टीम SSC बॉईज फलंदाज बाद. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग पाहायला मिळते लागोपाठचे 3 विकेट घेतले तर मुन्ना भरपाड यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे हॅट्रिक विकेटसाठी राजकुमार गिरी यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. परंतु शेवटच्या बॉलवरती विकेट आल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज सध्या मैदानात दाखल. प्रवीण सध्या आहेत लेफ्टी बॅटर. ओहो पुलटल बॉल होता अलॉंग द कार्ड वेट बॉल ऑप्शनला ड्राईव्ह खेळलाय. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल आणि खातं ओपन करत असताना मात्र कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धाव आलेली नाहीये. पहिलं षटक तितकं चांगलं कमाच्या धावा ज्या आहेत ते स्टॉप करत असताना इथून कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असेल कशा प्रकारे मॅचचा पाठलाग केला जाईल कारण की अंडर लाईट सध्या आपण पाहत आहोत ही स्पर्धा पार केली जाते. आपण पाहत आहात साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच केला जाईल. ओम नमः शिवाय टीम आणि KK फायटर दोन्ही टीमला विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी लगेच आमच्या मुख्य स्टेजवरती कॉन्टॅक्ट करा. हा बॉल ऑफ साईडला ढकल डीपमध्ये फिल्डर सुद्धा उमंग आहे. बॉलला फील्ड करतील. बॉल त्याला गुंगारे देऊन मैदानाच्या बाहेर जाईल. प्रेक्षक पुन्हा एकदा पंचाने पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाचे दात तर मागितलेले आहे. हा बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय की आतमध्ये पुन्हा एकदा येथे सेव्ह केलेला आहे आणि की मिसफील्ड झाली. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलला बॅक करत असताना बॉल मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. सध्या नक्कीच आपल्याला आपल्या स्क्रीनवरती थोड्याच वेळात पाहायला मिळेल.
तर 4 धावा मिळतील, कारण की बॉल ढकलण्याचा वेळेमध्ये पाय जो आहे तो लाईनला टच झालाय आणि त्यानंतर हा चौकार. पुढील बॉल पुणे एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर वेग तर पाहायला गेलं तर तितका चांगला कमालचा. इथे सुद्धा राजकुमार गिरीची जी मात्र ताकद आहे, चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. इट्स जस्ट अ नंबर या प्रकारचा किस्सा जो आहे तो नक्कीच आता तो खूप चांगला राहिला, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुढील बॉल पुणे एकदा ऑप्शनला, काय कमालचं टायमिंग, फिल्डर पुणे एकदा नाहीये, सुमसान इलाका आणि तिथून बॉल जाईल अगदी दरार, मिलिंगे रन, 4 चौकार. चांगलं प्लेसमेंट, ला जवाब, गॅप, शॉर्ट सिलेक्शन आणि प्रवीणच्या बॅटमधून यावेळी बॉल सीमार सभा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 9. पुणे एकदा कट करायचा होता, पण हा बॉल बॅकफुट वरती ढकलण्याचा प्रयत्न, पण बॉल जसा पडला तिथून पुणे एकदा उसळी प्राप्त केली. चांगली बॉलिंग पुणे एकदा पाहायला मिळते. या रात्रकालीन स्पर्धेमध्ये पुणे एकदा मनपूर्वक आम्ही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. 1 लाख मोलाची स्पर्धा आपण पाहत आहात. पुढील बॉल पुणे एकदा ऑप्शनला, हा बॉल ढकलायचा होता, पण फिल्डर सध्या तैनात आहे. विपुल बॉलला फील्ड करतील, एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. चांगली फिल्डिंग सध्या 30 या सर्कलच्या आतमध्ये. या सिंगलच्या मदतीने होते ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड ओनली 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट टीम SSC बॉयज. पॉवर प्लेचे 2 ओव्हर ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. लक्ष जे आहे ते पार करण्यासाठी अजूनही मोठी भूमिका इथे पार करावी लागेल, कारण की ज्या प्रकारे धावेंचा पाठलाग करायचा आहे SSC बॉयज वरची जय ठाकर टीम हवी ठरू शकते, कारण की महत्त्वाचे विकेट गमावले तर जोपर्यंत पंकज आहे क्रीजवरती, कारण की पंकज स्टार्ट खूप महत्त्वाचं देत असतो, पण सध्या नो स्ट्रायकर एंडवरती. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने 1 बॉल पेस केला आणि 1 बॉलवरती 1 धाव त्याच्या नावी आहे. दुसरा पोजिशन प्रवीण पुणे एकदा तयार, लेफ्टी बॅटर. अकोटपेचा बोलता स्लो गतीने बॉल पेस केला, पण बॉल मागे चला. फिल्डर पुणे एकदा बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असणार. थर्डमॅनला बॉलला पुणे एकदा फील्ड करतील. अक्षय सध्या आहे तो रनिंग विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने पुणे एकदा पलकाती धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड आतापर्यंत 12. म्हणजे इथून जे लक्ष्य पार करायचं आहे SSC बॉयज टीमला, इथून विजयाची आवश्यकता आहे. पण या स्पर्धेतील आव्हान मला ते समाप्त नक्कीच होऊ शकतं, कारण की ज्या प्रकारे यंदाच्या परफॉर्मन्समध्ये पहिल्याच पर्वामध्ये जो मात्र परफॉर्मन्स द्यायचा होता त्यामध्ये थोडंसं अपयश आतापर्यंत पचवत असताना चांगली फिल्डिंग अरेंजमेंट सध्या पाहायला मिळते. 30 या सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर ऑन साईडला पाहायला मिळतील. प्रवीणसाठी खास करून 3 फिल्डर ऑन साईड, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंगॉनला फिल्डर सध्या तैनात आहे. बॉलर पण येतात तयार. नयन अखोट टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला, रॉकेट याने फटका लाजबाब, कमालचं टायमिंग, लाजबाब चौकार. कमालचे लाजबाब टायमिंग ते दाखवत असताना जसा अंगावरती आला तसा सिंगावरती घेतला आणि त्यानंतर बॉल मैदानाच्या बाहेर पाठवत असताना प्रवीणच्या बॅटमधून येतो हा शानदार. पुढे एकदा कट करण्याचा प्रयत्न, सेफ झोन मध्ये हा बॉल मागे चला. फिल्डर पुढे एकदा बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, उमंगने खूप चांगला प्रयत्न केला. तो जोपर्यंत बॉलला फील्ड करते तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 70-17. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 27 बॉलमध्ये 28 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. टीम SSC बॉयज पहिल्या विजयाच्या दिशेने आगेकूच करेल का, कारण की हा सामना जर पाहिजे तर SSC बॉयजच्या विरुद्ध जय ठाकर टीमसाठी महत्त्वाचा आहे. पॉईंट टेबलमध्ये आता
अगदी हालचाल सुरू आहे, कारण की इथून कुठल्या टीमचं इथे स्थान पक्क होईल. कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल पडल्यानंतर पाहायला गेलं तर थोडासा बाउन्स दिल्यानंतर बॅटची कडा घेत विकेट किपरचा पुन्हा 10 दस्तानामध्ये विसावेल. तो पुन्हा आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ सुद्धा मार्गस्थ आहे. 2.4 बॉल, टीमची धावसंख्या 17ला. विकेटचा विचार केला तर विकेट 2 गमावलेत. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते, परंतु इथून अटॅक बॅटिंग करत असताना टीमला करावी लागेल. पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न. हा सुद्धा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो पाहिजे तो कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा झालेला नाहीये. हा महत्वाचा सामना पाहायला गेलं तर टीम जयेश ठाकर टीमसाठी आहे, कारण की इथून जर जिंकते तर आपली आशा जी आहे ती अगदी परावर्तित होऊ शकते आणि त्याच्यासाठी हा सामना जयेश ठाकर टीमसाठी जर पाहिलं गेलं तर नक्कीच महत्वाचा अगदी वाटू शकतो. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. या सुद्धा ते चित्र. पुन्हा एकदा अनादर डॉट बॉल. कमाची बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते आणि होईल ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर 17 रन्स. स्कूल के पीछे पेपर के नीचे स्कूल दोन्ही टीमचा विचार केला तर शेवटचा सामना आहे. पाहूया एसएससी बॉईजच्या विरुद्ध जय ठाकर टीम पूर्णपणे प्लॅनिंग तर आहे, पण तो इथून सामना जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरावं लागेल. आता पण तो खूप चांगली मेहनत तर पाहायला मिळते. ऑफस्टार हलक्यातीने बोलला ढकल प्रवीण जो पण तो बोलला फील्ड करते तो फक्त एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. अजून या सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 27 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शाहरुखसाठी पारितोषिक आहे 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येईल. मुन्ना भरवाड यांच्याकडून हे पारितोषिक. तर मंचावरती उपस्थित आहेत माजी पंचायत समिती उपसभापती आदरणीय रमेश कुराडचा साहेब उपस्थित आहेत मंचावरती. त्यांचा सन्मान सध्या केला जाईल. आदरणीय अरुण वनगा साहेब यांचा सध्या मुख्य मंचावरती सन्मान केला जाईल. तर साहेब आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. ग्राम पंचायत समिती माजी उपसभापती आहेत आणि साहेबांचा सध्या सन्मान आपण मुख्य मंचावरती सध्या केला जातो. साहेब या स्पर्धेबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेत आपण दाखल झाल्यात या मॅचचा आनंद घेण्यासाठी, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. धावा आतापर्यंत जाऊन पोहोचते. स्कोर कार्डनी 20 रन सध्या आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या मार्गस्थ. थोडासा बॅलेन्सिंग सामना सध्या आहे टीम जय ठाकर टीमसाठी. ओहो पुन्हा एकदा हा बॉल जर पालके तर बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा पडल्यानंतर जर पालके तर थोडासा बाहेर बॉल. आणखीन जर पालके तर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पडल्यानंतर शाहरुखचा हा बॉल सातत्याने थोडासा मिस होत असणार बॅटर पंकज. आज पंकजचा खेळ जर पाहिजे तर पाहिजे तितका बहरदार नाही आहे, पण इथून पाहूया एसएससी बॉईजच्या विरुद्ध जय ठाकर टीम पूर्णपणे हावी ठरेल का, कारण की हा सामना खूप महत्वाचा आहे. सरळ बॅटने ऑन साइडला पंकज थांबण्याचं नाव घेईल का, परंतु फटका हवेत. फिल्डर खाली पकडला झेल. विकेटचा पतन. फलंदाज बाद. सुरेश
या बॉलवरती अजून एक विकेट मिळवला तर शाहरुख यांच्यासाठी पारितोषिक आहे. मुन्ना भरवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आतापर्यंत चांगली फिल्डिंग, तितकी चांगली कॅचिंग पोझिशन, विकेटचं पतन, धावसंख्या 20 रन्स. या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 19 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा ऑनसना आकाशच्या बॅटमधून वैयक्तिक खातं ओपन केलं जाईल. बॉल अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा मागे चला डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर सध्या उमंग पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 21. या मॅचला जिंकण्यासाठी आता 18 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे 24. 18 बॉल 24 रन. चार ओव्हरचा खेळ समाप्त. 21 रन सध्या फलकात आहेत. गडी आता फक्त गमावले. 2 गडी गमावत असताना पाहूया लक्षाचा प्रयत्न आहे कारण की आता स्पिन बॉलचा पुन्हा एकदा वापर केला जाईल. 18 बॉलमध्ये 24 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम आपण पाहत आहात या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये. जबरदस्त रजनी स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रत्येक जण नक्कीच स्पर्धेचा आतुरतेने वाट पाहत होते आणि पाहायला गेलतानाचा हा रात्री या स्पर्धेची तिसरी नाईट आणि तिसऱ्या नाईटील जर पाहिलं गेलं तर तितका चांगला रंगतदार सामना आपल्यासमोर रंगत असणार. 18 बॉलमध्ये 24 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना कुठल्या बाजूने जाईल हे मात्र वर्तवणे नक्कीच कठीण होऊ शकतं. परंतु यावेळी आकाश आहे सध्या स्ट्रायकर एंडवरती. पहिला बॉल जाऊ दिला आहे. इथे बॉलसाठी जर पाहिलं गेलं तर मागे थर्डमॅनला फिल्डर सध्या सेट आहे. बॉल फील्ड करतील. वाईट +1 बाय 1 गेट 1 प्री टोटली 2 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. आदरणीय दिनेश पंडित साहेब उपस्थित झाले. साहेबांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. साहेबांचं सुद्धा साहेबांचं मुख्य सध्या आपण मंचावरती सन्मान करणार आहोत. दिनेश पंडित साहेबांना विनंती आहे की आपण नक्कीच आपला सन्मान स्वीकारण्याचा. विकी पुजारी यांचा हस्ते आपण हा सन्मान इथे साहेबांचा करत आहोत. साहेबांना विनंती आहे तोपर्यंत आणखी एकत्रित धावसंख्या पुन्हा एकदा फलकात ऍड केली जाईल. सर्वच मानवांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत या साई मंथन प्रीमियर लीग मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात या एक्स्ट्राच्या मदतीने. धावा आहेत आता 24 याकडे दीपतो. ही लाईन जी आहे ती पुन्हा एकदा बॅलन्सिंग बनवावी लागेल कारण की जय ठाकर टीमला रस्ता जे तयार करायचा असेल इथून तर हा सामना महत्वाचा आहे आणि इथून हा सामना गमावते तर या स्पर्धेतील आव्हान जे आहे ते समाप्त होऊ शकते कारण की शेवटचा सामना या टीमचा राहिलाय. दोन्ही टीम सध्या शेवटचा सामना खेळत आहेत. ओहो, सरळ बॅटिंग घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाईड आहे का पंच पुन्हा एकदा दर्शवतील. हा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर वाईडच आहे. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा फलकात ऍड केली जाईल कारण की ज्या प्रकारे एक्सने बॉलिंग केली पुन्हा एकदा रिप्लेसमेंट सध्या करण्याचं त्याने मात्र धाडस दाखवले कारण की लाईन त्याला परफेक्टली मॅनेज करता येत नाहीये आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 25. अजूनही लक्ष जर पाहिलं गेलं तर सामना जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 20 धावा पाहिजेत. पिक्चर अजूनही समाप्त झालेला नाहीये या मॅचमध्ये. पाहायला गेलं तर टीम SSC बॉईज टीमसाठी पाहूया इथून कुठल्या टीमचा पलटवार. चला घाई करायची टीम जय ठाकर. चला फिल्डिंग डिस्ट्रक्शन लगेच सजवून घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विदाउट वेस्टिंग अ मोमेंट प्लीज सेट युअर फिल्डिंग फास्ट. बी अ फास्ट. 4 ओव्हर धावसंख्या 25. अजूनही 18 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये जान अजूनही बाकी कारण की या मॅचला जिंकण्यासाठी 20 धावा पाहिजेत. सामन्यामध्ये जान झोकण्यासाठी जर पाहिजे तर प्रवीण आणि दुसऱ्या बाजूने आकाश आतापर्यंत डावाला ज्या प्रकारे सांभाळत असताना इथून जर ब्रेक करायचे असेल तर विकेट नक्कीच घ्यावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा उमंग ज्या प्रकारे उंची आहे बाउन्सरचा कदाचित मारा करू शकतो तो सध्या स्विंग बॉल म्हणजे पाहायला मिळतो टेप बॉल त्याचा फायदा घेतला जाईल का कारण की एका बाजूने जर पाहिलं तर पिंक. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायचे टीम जय ठाकर. चला घाई करा.
पहिलाच बॉल पडल्यानंतर ही सुद्धा लाईन जी आहे परफेक्ट जर पाहिजे तर बॉल लाईनवरती नाही आहे. लाईन अटॅक केला जातो पण तो बॉल लाईन थोडीशी मिस होत असताना आणखीन एक अतिरिक्त धावसंख्या एक्स्ट्रा मदतीने पुढे फुलत असताना आता रस्ता जो आहे तो सोपा बनलाय. परंतु SSC बोई टीमसाठी धावा ज्या आहेत तर सातत्याने आल्यात आणि त्याच्याच पुढे ही जी गोलंदाजी पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावसंख्या सातत्याने पाहायला मिळते आणि येथे सुद्धा पंच दर्शवतील वाईड रन. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा फलकात ॲड केली जाईल. धावसंख्या जॉब होते स्कोर करते एक्स्ट्राच्या मदतीने 27 धावा सध्या आहेत. अजून या सामना जिंकण्यासाठी बॉल टू रन या मॅच सिक्वेन्स राहील. 18 बॉलमध्ये 18 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉल टू रन आहे SSC बॉयज. इथून जय ठाकरे टीमचा प्रवास समाप्त होईल का? परंतु हा सामना जर जिंकला तर कदाचित असा पुन्हा एकदा परावर्तित होऊ शकते. बिग बॉल पडल्यानंतर तितकीच चांगली गती प्राप्त करत असताना गतिमान पद्धतीने बॉल पुन्हा एकदा अगदी विजेचं करंट जसं पास केलं जातं अगदी तसा बॉल सध्या डिलिव्हर केला जातो. कारण की स्विंग बॉल जर पाहिले तर समोर टाकणे मला ते थोडंसं नक्कीच पुढे हलक्यात हा बॉल गॅपमध्ये टाकले. फिल्डर सध्या थर्डमॅनला चालले. बॉल अपील करते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावे ते कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉम्प होते स्कोर कार्ड होते 29-29. लक्ष आता सोपं बनत चालेल पण तो पाहूया इथून पलटवार करण्याची गरज आहे टीम जय ठाकर. कारण की इथून जर पाहिलं केलं तर कधी कधी रस्ते नाहीतर स्वतःला जो मात्र चेंज करायचं असतं त्या चेंजेस मात्र महत्त्वाचे आहेत. कारण की धावा ज्या जास्तीचा खर्च केला त्याला कुठे ना कुठे ब्रेक लावणं गरजेचं राहील. पुणे एकदा हलक्यात कट करायचा होता. हा पुढचा बाउन्सर इथे पाहायला मिळतो आणि पडल्यानंतर तितक्याच जलद गतीने आणखीन एक चांगले लेंथमध्ये. कारण की धावा ज्या आहेत त्या बॅटने सातत्याने आलेल्या नाहीत. कारण की जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा षटकार चौकार एखादा ओव्हरमध्ये आला तर थोडीशी रंगत वाढते. ते षटकार चौकार आतापर्यंत आलेले नाहीत. प्रवीणने एक दर्जेदार 2 स्ट्रोक त्याच्या बॅट मधून. कारण की प्रवीणचा आतापर्यंत खेळ जर पाहिलं तर 13 बॉलमध्ये 20 धावांची एक जबरदस्त खेळी पाहायला मिळते. पुढे एकदा बॉल तयार. ओहो पुढे एकदा सॉफ्ट हँडने हा सुद्धा बॉल जर पाहिलं तर बॅटवरती नाहीये. ज्या प्रकारे स्विंग सध्या केला जातो कारण की हा बॉल जर पाहायला गेलं तर या षटकात चांगली बॉलिंग आतापर्यंत उमंगच्या मार्फत पाहायला मिळते. सातत्याने डॉट बॉल धावसंख्या फलकाती तितकी चांगली जलद गतीने सध्या अर्जित करण्याचं कार्य जे करायचं होतं ते पुन्हा एकदा झालेलं नाहीये. हलक्यातून सॉफ्टने बॉलला ढकलतील. एकच सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्प होते स्कोर कार्ड ते 30 रन्स. 30 धावा सध्या आहेत. लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावेंचं शेवटचा बॉल म्हणजे 13 बॉल 15 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 13 बॉलमध्ये 15 धावेची आवश्यकता. हा बॉल सुद्धा डॉटच जाईल. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आणि आता या मॅचला जिंकण्यासाठी शेवटच्या आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेंची आवश्यकता आहे 15. 12 बॉल 15 रन्स. डीजे चला संतराम बीज आपण उपस्थित झाला असेल तर आपण आपले पर्पल कॅप सन्मान करे आपण ठरत आहेत. आपण लगेच आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. ही कॅप जे आहे ते आपले डोक्यावरती पुन्हा एकदा विराजमान होईल. आपण या लगेचच आमच्या मुख्य स्टेजवरती आतापर्यंत हा सामना जिंकण्यासाठी ज्या प्रकारे धावेंचा पाठलाग करायचा होता 45-45 म्हणजे अजूनही धावेंचा पाठलाग करायचा आहे. 12 बॉलमध्ये 15 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. लेफ्टी बॅटर पुन्हा एकदा प्रबीर तयार. ओहो सरळ बॅटने पुन्हा एकदा खेळलाय ऑन साइडला डेपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतील. बोगीज तोपर्यंत एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉम्प होते स्कोर काढते 31. एक मोठा प्रहार पाहिजे पण तो प्रयत्न होत नाहीये.
पाहूया इथून कलाटी मिळेल का. आकाशकडे ती मोठी क्षमता आहे, पॉवरफुल बॅटर, परंतु तितका चांगला दरारा जो आहे तो आपल्या बॅटने नक्की दाबा लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल. ओहो, लेफ्ट शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग केला ऑन साईडला. डीप मधून फिल्डर पुन्हा एकदा अक्षय बॉल पर्यंत पोहोचतील. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल, जास्त काही मिळणार नाहीये. सातत्याने इम्प्रोव्हायझेशन खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु ज्या प्रकारे टायमिंग पाहिजे त्याच्यावरती जर पालक आकाशवरती पूर्णपणे त्याच्या बॅटिंग लाईनवरती विश्वास, परंतु बॉल जो आहे तो बॅटच्या अगदी टो एंडला पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर धावसंख्या एकच इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30-32. बॉलर पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटने ऑप्सला अलोंग द कार्पेट, फिल्डर सुद्धा आहे तैनात. यावेळी सुद्धा बॉल फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल डबल्स ज्या धाबा आहेत त्या सातत्याने नक्कीच सर्क्युलेट केल्या जातील, परंतु धावींची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी जिने 9 बॉलमध्ये 12 धावींची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी टीम एसीसी बॉईज 9 बॉलमध्ये 12 धावींची आवश्यकता. सामना पूर्णपणे समाप्त झालेला नाहीये. या महत्वाच्या गेम मध्ये पाहायला गेलं तर जय ठाकर टीम पूर्णपणे हवी ठरेल का. सरळ बॅटने ऑन स्टॉप फ्लिक तर केलाय, फिल्डर सध्या तैनात आहे. धावचीचा प्रयत्न काय इथे मिस होत असताना एक धाव इथे खूप महत्वाचा आहे, ती वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि धावचीचा प्रयत्न कदाचित केला असता तर आकाशला डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता. तो क्रिकेटमध्ये या चुक्या ज्या आहेत त्या तुम्हाला नेहमी सुधारणा करण्याची आवश्यकता पडतो. इथे सुद्धा बॉल जोपर्यंत फील्ड करतील एकच सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 34. अजून 8 बॉल, धावीची आवश्यकता आहे 11. 8 बॉल मध्ये 11 धावीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉलर पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन सुद्धा हवेत चाललाय. डीप मध्ये फील्डर आहे, बॉल पुन्हा एकदा अगदी गुंगारे देऊन कदाचित जर गेला असतो, पण फील्ड करते तो एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 35. तर मुख्य मंचावरती सध्या संतरा बेज पर्पल कॅपचा मानकरी उपस्थित झाले. तर आदरणीय दिनेश पंडित साहेबांना विनंती आहे की आपल्या सोबत त्या आपण ही कॅप जी आहे ती नक्कीच संतरा बेज यांना पण नक्कीच प्रोव्हाइड करायचं आहे. तर साहेबांना विनंती आहे ही पर्पल कॅप जी आहे ती नक्कीच संतरा बेज यांना आपण नक्कीच प्रदान करा. आपण पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट आणखी एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 36-36. आता शेवटचे 6 बॉल आणि धावींची आवश्यकता आहे 9 धावींची आवश्यकता. 6 बॉल 9 रन्स. शेवटचं षटक शेवटच्या ओव्हरमध्ये आता धाबा बनवायचं या मॅचला जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे मृत्यू होते की हा सामना कदाचित सिंपल हा सामना एसीसी बॉईज अगदी सहजपणे टार्गेटचा पाठना करेल, पण जय ठाकर टीमने हार मानलेली नाहीये. इथून दरवाजे ओपन करायचे असेल तर पुन्हा एकदा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, कारण की शेवटचा सामना आहे. 4 मॅचेसमध्ये 2 विजय आणि 2 पराभवाने हा निर्णायक सामना सध्या त्यांचा आहे. इथून जर हरलेत तर कदाचित बॅग पॅक करावी लागेल, कारण की जो डर गया वो समजो घर गया. आणि त्याच्यासाठी आर या पारची लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धाब्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 9 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून क्रिकेटचा जो मात्र खेळ पाहायला मिळतो. चला घाई करा टीम जय ठाकर. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा राजेश सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. सॉफ्टने बॉल हवेत चाललाय. फिल्डर सध्या आहेत नांगरे. सरळ बॉलला पुन्हा एकदा फील्ड करते. फिल्डिंग तितकी चांगली. बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सहजतेने 2 धाबा ते कंप्लीट केल्या जातील.
काही कमाची पुन्हा एकदा प्लेसमेंट आकाशने वैयक्तिक पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर जबाबदारी घेतली, कारण की धाबा इथे बनवायचा आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी 5 बॉलमध्ये आता 7 धावेची आवश्यकता आहे. सामना जाईल कुठे हे मात्र थोडंसं वर्तवणं कठीण असतं, कारण की क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे हे नेहमीच आपण पाहिले. 5 बॉलमध्ये 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. समोर पुन्हा एकदा राजेश तयार. आकाशला बॉल जर पाहिलं तर आकाशात पाठवायचा आहे. अडब्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटमध्ये नाही, डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट बॉल इथून पाहिलं तर नक्कीच कमच रंगते. चार बॉलमध्ये 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच. कामाचा सामना सध्या आहे. हृदयाची पुन्हा एकदा धडकन जे आहे ती पुन्हा एकदा वाटते टीम एसएससी बॉयज. पुन्हा एकदा प्लेसमेंट ऑप्सला हा बॉल टाकलाय, गॅपमध्ये बॉलला चाललाय, तो बॉल जोपर्यंत फील्ड कधी 2 धावा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. स्वतःला सावरती तोपर्यंत 2 धावा ते कंप्लीट केले जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. फक्त 2 धावे ते पुन्हा एकदा सॅटिस्फाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर काढी जॉब पोहोचते फलकाती 40 रन्स. अजूनही सामना जर पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 5 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आता हा सामना जय ठाकर टीमकडे पूर्णपणे सध्या वसतोय, पण तो पाहूया मॅचची कहाणी बदलण्याची ताकद आहे बॅटर आकाशकडे आणि कहाणी सध्या बदलावी लागेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला प्रहार, गॅपमध्ये बॉल डीपमध्ये फील्डर पुन्हा एकदा बॉलला प्रोटेक्ट करतील. मुकेश सध्या आहे. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. अजितचा कोल तर आहे, पण तो पाहूया सुरक्षित तिथे पुन्हा एकदा बॅटला ग्राउंडिंग केलेला आहे का? पंच पुन्हा एकदा दर्शवते नॉट आउट. संख्या एकच इथे प्राप्त केली जाईल. 2 बॉलमध्ये आता 4 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे. अजूनही 2 बॉल 4 रन्स. जय ठाकर टीमचं अस्तित्व आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकला तर कदाचित थोडंसं सेफ होऊ शकते, परंतु त्याच्यासाठी सामना जिंकावा लागेल. सध्या तोच प्रयत्न आहे. हा सामना जिंकला टीम एसएससी बॉईज तर या स्पर्धेतील दरवाजे बंद आहेत टीम जय ठाकर टीमसाठी. कारण की जय ठाकर टीमचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. हा सामना जिंकला तर आशा पुन्हा एकदा पल्लवित होईल. पाहूया आशा निराशा कुठल्या टीमच्या पदरी पडेल. बॉल तयार. 2 बॉल 4. सुरेश बॅटने हा बॉल लपटेड ऑन राहील. फील्डर पुन्हा एकदा बॉल पितो पोहोचतील. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. तोपर्यंत 2 धावा ते कंप्लीट केले जातील. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉलवरती धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ओनली 2 रन्स. सुपर ओव्हर लोडिंग सध्या पाहायला मिळते. 2 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम एसएससी बॉयज. शेवटचा 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. कमाचा सामना आजच्या रात्रीचा ज्या प्रकारे खेळ आपण पाहतो कमाचा रंगत असताना शेवटचा 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. सुपर ओव्हर लोडिंग आहे. 1 धाव घेतली तर सुपर ओव्हर आणि इथे जर चौकार आला तर सामना जिंकेल. परंतु दुसऱ्या बाजूने डॉट बॉल पाहिजे, विकेट पाहिजे. बॉलर पुन्हा एकदा तयार. शेवटचे 1 बॉल. SMPLचा थरार. शेवटच्या 1 बॉलवरती 2 धावेची आवश्यकता आहे. कभी उधर कभी इधर. लेफ्टी बॅटर शेवटच्या 1 बॉलवरती. सर्वांनी नामस्मरण तर केलंय, परंतु जिंकेल कोण? शेवटचा 1 बॉल. पुन्हा एकदा कटर केला, परंतु बॅटची कडा घेत बॉल विकेट किपरचा होता म्हणे एसएससी बॉयजच्या विरुद्ध टीम जय ठाकर. हा सामना जिंकत असताना अगदी सेफ आहे आता पॉइंट टेबल मध्ये. DJ Solo.
चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मागच्या मॅचचा हिरो शाहरुख आपण या लगेचच 2 ओव्हरमध्ये चला शाहरुख आपण लगेचच मैदान आमच्या मुख्य स्टेजवरती आपण रवाना व्हायचं आहे. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट घेत असताना अप्रतिम कामगिरी त्याची राहिली आणि विजयाचा सिंहाचा वाटा जो आहे तो उचललाय. नेक्स्ट मॅच आपल्यासोबत ओम नमः शिवाय आणि त्यांच्या विरुद्ध टीम के फायटर इस्लामचे 2 टॉप ऑर्डर बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. चला शाहरुख आपण सुद्धा लगेचच या मंचावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला दोन्ही टीमला विनंती आपला टिमेलमॅन आमच्या मुख्य कॉम्बॉक्स मध्ये लगेच पाठवायचा आहे. के फायटर आणि टीम ओम नमः शिवाय वेल्टमॅन येणे गरजेचं आहे अन्यथा